मध्ये तंत्रज्ञानाच्या दुनियेत नवीन गोष्टींचा समावेश होत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ChatGPT सारखे शब्द आपण हल्ली रोज ऐकतो। या तंत्रज्ञानाचा परिणाम आज प्रत्येक क्षेत्रावर होत आहे। यामुळे फिनटेक इंडस्ट्रीमध्ये देखील बदल दिसून येत आहे। वाढते डिजिटल व्यवहार, RBIच्या डिजिटल करन्सीमुळे देखील बदल होताना दिसत आहेत। आता आपले नवीन वर्ष सुरू झाले। नवीन वर्षात फिनटेक इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड काय सुरू होऊ शकतात हे पाहूया। तुम्ही नियमित ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर यावर्षी अकाउंट टू अकाउंट पेमेंट्स, UPI तसेच इतर डिजिटल पेमेंट्स अधिक प्रमाणात होऊ शकतात। यामध्ये अकाउंट टू अकाउंट पेमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते। अकाउंट टू अकाउंट पेमेंटमुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कालबाह्य होऊ शकतात। मागील वर्षी RBIने पायलट बेसिसवर सेंट्रल बँकिंग डिजिटल करन्सी लॉन्च केली। सध्या डिजिटल करन्सी व्यवहारांची संख्या सध्या खूप कमी आहे, पण CBDCचा वापर वाढल्यानंतर व्यवहारांमध्ये वाढ होणार आहे। जनरेटिव्ह AIचा परिणाम वाढताना दिसतोय। जनरेटिव्ह AIमुळे तुमच्या खर्च करण्याच्या पद्धती माहिती होतात। बँक आणि NBFC सारख्या कर्ज देणाऱ्या संस्था जनरेटिव्ह AIचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत। जनरेटिव्ह AIचा वापर करून कर्जदारांना सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे। यावर्षी डिजिटल वॉलेटमध्ये डिजिटल इंटिग्रेशन सोबत आणखी एक सुरक्षा कवच जोडले जाणार आहे। ELDAS2 म्हणजेच इलेक्ट्रॉनिक आयडेंटिफिकेशन, ऑथेंटिकेशन अँड ट्रस्ट सर्व्हिस 2 या नवीन तंत्रज्ञानासोबत वॉलेट मार्फत केवळ लोकांची इलेक्ट्रिक ID वरूनच व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। EIDAS2 सुरक्षितता देखील वाढेल आणि लोकांचा डिजिटल वॉलेट वापरण्याकडे कल वाढणार आहे। पेमेंट करण्याच्या पर्यायांमध्ये देखील आता वाढ होत आहे, पण पेमेंटचे पर्याय वाढल्याने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ होत आहे। मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यासाठी AML म्हणजेच अँटी मनी लॉन्ड्रिंग टूल्समध्ये देखील बदल होत आहे। डिजिटल पेमेंटच्या किचकट स्वरूपामुळे AML टूल्समध्ये देखील बदल होताना दिसून येतील। स्मार्टफोनमुळे बँकिंगशी संबंधित सर्व कामे सोपी झाली आहेत। एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये सहज पैसे पाठवता येत असल्याने आता ॲडव्हान्स बँकिंग सेवा देण्याकडे लक्ष दिले जाणार आहे। त्यामुळे व्यवहार करण्याच्या पारंपरिक मॉडेलवरील निर्भरता कमी करण्यामागे मदत मिळणार आहे। तुम्ही यावर्षी सणावाराला शॉपिंग करणार असाल तर स्टोअरमध्ये जाऊन तुमच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करून पेमेंट करता येणार आहे। केवळ तुमच्या ओळख दाखवून व्यवहार पूर्ण करू शकता, त्यामुळे चेकआउट लवकर होते। लघु आणि मध्यम व्यवसाय म्हणजेच SMEs ची संख्या वाढत आहे आणि बिझनेस टू बिझनेस म्हणजेच B2B पेमेंट्स पूर्ण करण्यामागे बाय नाव पे लेटर सर्व्हिसची भूमिका महत्त्वाची आहे। हे सर्व नवीन ट्रेंड नवीन वर्षात दिसणार आहेत। फिनटेक सेक्टरवर आणखीन कोणते ट्रेंड परिणाम करणार आहेत त्याबद्दल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।